कर्नाटकामधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। कल्लूर गावातील बागली कुटुंब शेती करून आपला उदरनिर्वाह चालवत होते। गुरुवारी रात्री कुटुंबातील सर्व सदस्यांनी चपाती, मटण आणि कोशिंबीर खाल्ले। त्यानंतर ते झोपी गेले। मात्र मध्यरात्री त्यांच्यासोबत असं काही घडलं की ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। कल्लूर गावातील बागली कुटुंबातील भीमण्णा बागली वय 60, पत्नी इरम्मा वय 54 आणि मलेश शाह वय 19 आणि त्यांची मुलगी पार्वती वय 17 यांनी गुरुवारी रात्री जेवणामध्ये चपाती, मटण आणि कोशिंबीर खाल्ले। त्यानंतर ते झोपी गेले। मात्र मध्यरात्री सर्व सदस्यांची तब्येत बिघडली। शेजाऱ्यांनी सर्वांना रायचूर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये नेले। मात्र पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अनेक अवयव निकामी झाल्याने चौघांचा मृत्यू झाला। चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत। कुटुंबाने सेवन केलेल्या अन्नाचे नमुनेही तपासणीसाठी हैदराबादच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत। सिरावर पोलीस शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत। शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतरच कुटुंबियांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत खुलासा होईल।